नमस्कार. सध्या कांद्याची एक पट्टी सोशल मीडियावर फिरत आहे. त्यासाठी एक खबरदार न्यूज चॅनलवाल्याने माझ्या याच्यावर टाकला आणि त्यांनी अचूक हिशोब दिलेला आहे. पाटील त्यांचं काही संपादकाचं नाव आहे. 3,000 काहीतरी रुपयाचे कांदे विकले आणि त्याच्यातले 700 रुपये त्याच्या खिशात आले. आता याचा पत्रकार चांगलं विश्लेषण करतात, अचूक हिशोब मांडतात, ते ठीक आहे. पण याचं खरी गोम कुठं आहे? शेतकऱ्याला कर्जमाफ नाही, शेतकरी अडचणीत आहे, शेतकरी असा आहे, त्याची गोम या संदर्भामध्ये सगळे विचारवंत योग्य मांडतात, इथपर्यंत ठीक आहे. पण सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर आल्यावर सैनिक समाज पार्टी एकदम मुळावर घाव घालते. मुळावर असा घाव घालते की शेतकऱ्यांना सावध करते, शेतकरी मतदारांना सावध करते आणि त्यांना आव्हान करते की ह्या हिशेब मांडून किंवा चर्चा करून काही होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनो, तुमच्या हातात आहे. तुम्ही मतदार आहात. तुम्ही शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यायचं नाही. एकमेव काम आहे, सहज आहे आणि त्याचं जागृती सैनिक समाज पार्टी करत आलेली आहे. आणि सैनिक समाज पार्टीची हे जागृती आंदोलन महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यापर्यंत पोहोचत गेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी जागरूक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला उपाय सांगितला आहे की याच्यावर तोडगा फक्त सैनिक समाज पार्टीकडे आहे. सैनिक समाज पार्टी विश्लेषण करत नाही, कोणाला नाव ठेवत नाही, कोणाची टीका पण करत नाही, फक्त जागृत करते. एकदा का शेतकरी वर्ग जागृत झाला का तो सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाचा प्रत्यय आहे आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम मात्र आता या आमच्या राहुरी नगर पाथर्डी पोटनिवडणुकीमध्ये होणारच आहे. कारण त्या शेतकऱ्यांनी आव्हान केलं आहे की सैनिक समाज पार्टीच्या या आव्हानाला साथ देणार आहेत आणि प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या किंवा कोणत्या ते उमेदवार असेल त्यांना मात्र एक मतदान द्यायचं नाही, असं प्रत्येक शेतकऱ्याने ठरवलं आहे. आणि सैनिक समाज पार्टीचा पुरस्कृत उमेदवार अथर्व मसे पाटील यांना मात्र भरघोस मतदान करणार आहेत. कारण ही परिवर्तनाची लाट आहे, परिवर्तन होणार आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या आंदोलनाने, बौद्धिक आंदोलनाने इतिहास घडवण्यासाठी केलेलं हे कार्य आहे आणि ते सर्व जनतेच्या हिताचं आहे, विशेष करून शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. म्हणून शेतकरी मतदार सैनिक समाज पार्टीचं आव्हान पेलवणार आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये निश्चित पुरस्कृत उमेदवार अथर्व मसे पाटलांना निवडून देणार आहे. म्हणून शेतकरी वर्गाचे, शेतकरी मतदारांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.